मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरामध्ये दर्शन घेण्याच्या मुख्य दर्शनगृहात मुंबईची भाविक महिला ही दर्शन घेत असताना त्यांना धक्का मारून पुढे जाण्याच्या गडबडीमध्ये त्यांच्या पर्समधून रोख रकमेसह 2 सोन्याच्या अंगठ्या असे एकूण 1,59,600 रुपयांची चोरी केल्याची घटना ही 18 मे रोजी सकाळी 8 वाजता घडल्यानं खळबळ उडाली आहे। माहूर गडावरती गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांवरती प्रचंड ताण येतोय। श्री रेणुका माता मंदिरावरती पोलीस सुरक्षा रक्षक CCTV कॅमेरे असताना नातेवाईकांसह दर्शनासाठी आलेली महिला उषा सुधाकर तायडे या रांगेमध्ये उभं राहून त्यांना दर्शन घ्यायचं होतं। यावेळी मुख्य गर्भगृहामध्ये त्या पोहोचल्या आणि दर्शन घेत असताना मागून 2 महिलांनी दर्शनासाठी धक्काबुक्की केली आणि त्या पुढे गेल्या आणि त्याच गडबडीमध्ये महिलेच्या गळ्यामध्ये अडकवलेल्या पर्समध्ये रोख रक्कम 59,600 रुपये तसेच 2 सोन्याच्या अंगठ्या असं एकूण 1,59,600 रुपयांचा ऐवज त्यांनी चोरून नेला आहे। सदर महिलेनं देवस्थानवरील CCTV फुटेज घेऊन माहूर पोलीस स्टेशन गाठलं आणि फिर्याद दिली आहे। दरम्यान पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांनी तात्काळ घटनेची दखल घेत गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे। राहणारी मुंबईची, मी लग्नाला बुरहानपूरला आली, तिथून आम्ही लोक माहूरगडला दर्शनाला आलो। सकाळी 4:30 वाजता आंघोळ वगैरे केली आणि आम्ही 7 ते 7:30 सव्वा 7च्या दरम्यान आम्ही गाभाऱ्यात म्हणजे दर्शनाला पोचलो आणि तिथे दर्शन एकदा झालं आमचं, मग आम्ही परत गेलो ते अजून एकदा दर्शन करूया। तिथे खाली होतं मंदिर, आम्ही बसलो 2 मिनटं आणि जेव्हा माणसं यायला लागली तर आम्ही पटकन दर्शन घेऊन बाहेर निघायला लागलो। एक मागून लेडीज आईच्या म्हणजे ते कॅमेऱ्यात आम्हाला दिसलं, तेव्हा तर समजलं नाही जे झालं ते, आणि तेव्हा कोणीतरी लेडीजनी पटकन ते काढलं आणि साडीच्या पदराखाली असं लपवल्यानं निघाली। मग तिथून काय नाव महादेव मुंडे त्यांना आम्ही कंप्लेंट केली की तुम्ही पटकन आता काहीतरी करा। तर ते बोलले की आमचा ऑपरेटर 1 तास लागेल त्याला यायला, तो अजून आलेला नाही। त्यांनी 1 तासानंतर त्यांचा ऑपरेटर आला आणि त्यांनी ते बघितलं, ते कॅमेरा आम्हाला दाखवले। मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही ना पोलीस स्टेशनला जावा, 3 किलोमीटर अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि तिथे तुमची नोंद करा। इथे आलो आम्ही, तर ह्या लोकांनी आम्हाला बसवलं आणि आत्ता माझ्या हाती 12:30 पावणे 1ला ही कॉपी दिली आहे। आत्ता कॉपी दिली। तो म्हणतो एक म्हणतो की PSI कुठला आहे माहिती नाही, मला नाव नाही माहिती, मी नदीवर आहे, मला 2 तास जातील, आणि दुसरे एक PSI होते तर ते बोले पटकन मी करतो काम म्हणून, आणि ते गेले मंदिराकडे, ते सांगून गेले, आमच्याशी बोलले ते, पण इथली लोकांनी आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलेलं नाही आहे। मॅडम तिथे CCTV चेक केला त्यांनी, एक महिला खाली येताना त्यांना आढळली, पण खालच्या गार्डला ते ताबडतोब कव्हर नाही आणि आम्ही इमिजिएटली बिलकुल बाहेर निघताच आई ओरडली की माझी बॅग खेचली गेली, पण त्या लोकांनी सांगितलं मदत नाही केली, या लोकांनी नाहीये, तो येईल, मग आम्ही चेक करू। तिथे एक पोलीसवाला राहते होता का? सर्व होते, मी सांगते ना, गार्ड होता तो त्यांचं नाव आहे महादेव मुंडे, तो प्रमुख आहे। हां, तर ते बोलले की तुम्ही तिथे जावा, आम्ही CCTV त्यांना देऊ। 1-1.5 तासांनी त्यांनी आम्हाला ते दाखवलं, त्याच्यानंतर आम्ही इथे आलो। तेव्हापासून या लोकांनी आम्हाला बसून ठेवले आणि आत्ता माझ्या हाती कॉपी दिली आहे। नाव गाव सांगा। माझं नाव सीमा अशोक पाटील, माझ्या आईचं नाव ज्यांच्या हातून बॅगेतून गेली त्यांचं नाव उषा सुधाकर तायडे, नाव राहणार 59 राहणार मी मुंबई। थँक्यू। मझहर शेख, C24 तास, नांदेड।